फर्स्ट टाइम MPLच्या इतिहासात असं झालंय की एलिमिनेटर खेळणारी टीम फायनलला पोहोचली आहे. ड्रेसिंग रूममध्ये मागच्या दोन्ही विन्सचं मिळून काय ॲटमॉस्फिअर आहे, कसे लोकांचं एनर्जी लेवल काय वाटते लोकांना? See, आधी आमचं एम होतं definitely to come in the top two, but then washout games we couldn't come in the top two. But yes, जे आधीचे जे लास्ट बॉल थ्रिलर्स झाले ना, त्यांनी आम्ही ठीक आहे फोर्थ आलो, पण त्या फोर्थवरनं आता आम्ही परवा डिस्कस करत होतो यार, IPL मध्ये जेव्हा कोणती टीम थर्ड फोर्थ ती असते ती कधी IPL जिंकली आहे का? तर आय गेस इट्स नॉट हॅपन्ड येट, और मे बी जस्ट वन्स और ट्वाइस. But then we really believe that there are signs. I feel that goes beyond the game. I feel there are signs. ऋषभ, बॉलिंग चेंजेस आहेत ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी होते यावेळेस. पण मला एक सांग, जेव्हा शुभम कदम बॉलिंगला आला आणि जो रामकृष्णला जो बॉल टाकला, तो टॅलेंट वाईज, स्किल वाईज आणि मॅच्युरिटी वाईज काय रँक असेल? स्किल वाईज 10 on 10. तो राशिद सारखा एअर स्पीडमध्ये गुगली होता. बॉल मी त्याला टाकायला सांगितलं नाही, तो माझ्याकडे आला की मी पहिलाच बॉल गुगली पहिलाच टाकू का. आणि मला माहित होतं की आता 36 मध्ये काय 62 पाहिजे काहीतरी, आणि रामू तो चान्स नव्हता घेणार पहिल्यावर. जर तो नाही पडला तरी पण तो चान्स नाही घेणार. आणि त्या फॅन्टॅस्टिक फोर्थ स्टंपवरनं त्यांनी दोन स्टंप तेवढं ग्रिप केलं टॉप स्पिन बरोबर. आय थिंक दॅट वॉज अ गेम चेंजिंग मोमेंट ऑफ द गेम. बट आय गिव्ह absolute credit to his confidence. It was his idea and he nailed it. तनय, तुला स्टार्टिंगला बॉलिंग करायला आवडते का डेथमध्ये आवडते जास्त? आता असं काही हे नाहीये. लास्ट इयर पेक्षा माझा रोल खूप डिफरंट आहे यावर्षी. लास्ट इयर माझा रोल होता की पॉवर मध्ये एक टाका, एक मिडल, 2 डेथ्स. आणि यावर्षी रोल चेंज झालाय. तर आय गेस मला जेव्हा पण ऑपॉर्च्युनिटी भेटेल तेव्हा मला चांगलं करायचं, फक्त तेवढंच आहे डोक्यात. कधी भेटेल ते, कधी कॅप्टनने आम्हाला सांगितलं कधी पण तुम्हाला देऊ शकतो मी. आणि तू नाशिकचाच आहेस, फायनल पण नाशिकच्या अगेन्स्ट आहे. काय वाटतंय मनात, काही थॉट्स काय वाटतंय? नाही, मनात फक्त एकच आहे की हरवायचंय बस, काहीच नाही.